इथं एक विणकर मुंग्यांचं वारूळ आपल्याला दिसतंय किंवा घरटं दिसतंय. विवर अँट या नावानं ते ओळखलं जातं. याचं शास्त्रीय नाव जे आहे आशियाई विणकर मुंग्या किंवा त्याला हिरव्या झाडांच्या मुंग्या पण म्हटलं जातं. आशिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये ह्या सापडतात. ओकोफिला स्मॅरॅग्डिना या नावानं या ओळखल्या जातात. दमट उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये यांचं वास्तव्य आहे. दाट जंगलामध्ये किंवा दलदलीच्या प्रदेशामध्ये ते राहत असतात. रंग यांचा पिवळसर किंवा लालसर तपकिरी असतो. स्थानिक पातळीनुसार तो बदलतो. यांच्या अनेक प्रौढ वसाहती एका किंवा अनेक झाडावर त्याचे मालकी हक्कानं तयार झालेले असतात. या वृक्षीय मुंग्या आहेत आणि आळ्यांनी तयार केलेल्या रेशमाचा वापर करून हे घरटं बांधलं जातं. ह्याच्यामध्ये पांढऱ्या रंगाचं तुम्हाला जे रेशीम दिसतं आहे ते या पद्धतीचं आहे आणि ते विणून तयार केलं असतं. घरटे तयार करत असताना या मुंग्यांचा चावा जो आहे अतिशय तीव्र वेदनादायक चावा असतो. लालसरपणा येऊ शकतो, सूज येते, आग प्रचंड होत असते छोटी मुंगी असली तरी. आता ह्याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचं फॉर्मिक ॲसिड असतं ते त्या ह्याच्यामध्ये ते फवारतात तीक्ष्ण चावा घेतल्यानंतर त्या जखमेमध्ये. आणि याचं जे कुल आहे फॉर्मिसिडी नावाचं ह्याचं कुल, या कुलातल्या या मुंग्या आहेत. हा सामाजिक कीटक आहे. तुम्हाला एक लक्षात येईल की हा सामाजिक कीटक असल्यामुळं यांच्या कामाची विभागणी झालेली आपल्याला बघायला मिळते. कामाची विभागणी म्हणजे अन्न गोळा करणे असेल, राणी किंवा आळ्यांची जोपासना करणे असेल, घरट्याचं संरक्षण करणं असेल, बांधकाम करणं असेल. बांधकामामध्ये काही रिपेरिंग करायचं असेल तर रिपेरिंग करणाऱ्या वेगळ्या असतात, स्वच्छता ठेवणाऱ्या वेगळ्या असतात. एखादी पसरट मोठी पानं घेऊन फांद्याच्या टोकाला एकत्र आणण्याचं काम हे सहज प्रवृत्तीनं करत असतात. अतिशय शिस्तबद्ध गटानं काम करणारे या मुंग्या आहेत. वैशिष्ट्य अजून एक आहे की हजारो रेशमी धागे ह्याच्या आळ्यापासून त्यांनी मिळवलेले असतात आणि त्याचं घरटं बांधलं जातं. त्याच्यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की पानांच्या कडा वाकवून धागे जोडून एक जलप्रतिबंधक रचना तयार करण्यात येते. या रेशमी धाग्यांच्यापासून पासून काढलेलं जे रेशमी धागे आहे त्याच्यापासून पानाची कडा वाकवून धागे जोडून सहज प्रवृत्तीनं नैसर्गिक पद्धतीनं एक जलप्रतिबंधक अशी रचना घरट्याची तयार केली जाते. काही वेळा या घरट्यामध्ये कुणी हल्ला केला, एखादा प्राणी जर जाण्याचा किंवा हात लावण्याचा प्रयत्न केला तर एकजुटीनं वसाहतीच्या संरक्षणासाठी कटिबद्ध फौज त्याच्यामध्ये असते. ह्याच्यामध्ये 2-3 प्रकारच्या मुंग्या तुम्हाला आढळतील. राणी असेल, कामकरी असेल आणि नर एक असतात. साधारण 1 सेंटीमीटरपर्यंत लांबी असलेल्या या मुंग्या आहेत. स्थानिक पातळीनुसार त्या वेगवेगळ्या रंगाच्या असू शकतात. अतिशय वेगवेगळ्या झाडांच्या वरच्या किड्यांना नियंत्रित करण्यासाठी याचा उपयोग होत असतो. आंबा, काजू, लिंबूवरील नैसर्गिक कीटकनाशक म्हणून ते वापरलं जातं. आणि इतर कीटकांना खाऊन ते कीटकभक्षी म्हणून या मुंग्यांच्याकडं आपण पाहू शकतो. आपल्या परिसरामध्ये अशा जर घरटी असतील तर त्याचं संरक्षण करणं जैवविविधतेच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. धन्यवाद.